ठाणे शहरामधील सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त असताना वाहतूक विभाग मात्र नवनवीन तंत्रज्ञानाने दंड आकारत आहे। या दुहेरी कोंडीच्या मनस्तापाला सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वाचा फोडली। मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली 3 हात नाका जंक्शनवरती जोरदार आंदोलन करण्यात आलं। वाहन चालकांवरती दंड लावणाऱ्या वाहतूक विभागाने आधी वाहतूक कोंडीवरती उपाययोजना करावी, अन्यथा वाहन चालकांच्या संयमाचा बांध फुटेल असा इशारा देत मनसेने वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांना निवेदन सादर केले। यावेळेला मनसे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, मनविसेचे संदीप पाचंगे, पुष्कर विचारे आदींसह शेकडो महाराष्ट्र सैनिक रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळालं। आम्हीच का पाळायची? दर वेळेला शिस्त पाळायची वेळ आली की ती सर्वसामान्य माणसांनी पाळायची, सरकारने का नाही शिस्त पाळायची? आज ठाण्यामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये तुम्ही मला नवीन आलेला एखादा ब्रिज दाखवा, बरोबर आहे? तुम्ही समृद्धी महामार्ग 5 वर्षात तयार केलात, तो भिवंडीचा जो आमचा ब्रिज आहे ना, खारेगाव टोल नाक्याचा, तो मागची 5 वर्ष झाले बनतोय। म्हणजे एक अख्खा एक्सप्रेस हायवे तयार होतो आणि ठाण्याचा ब्रिज तयार होत नाही। आज भिवंडीवरनं ठाण्यात यायला 2.5 ते 3 तास लागतात, वसईवरनं ठाण्यात यायला 4-4.5 तास लागतात, शिळपाट्यावरून ठाण्यात यायला 2.5 ते 3 तास लागतात, मुंबईवरनं ठाण्यात यायला तुम्हाला परिस्थिती माहिती आहे काय? सो जर एवढी ट्रॅफिकची घाणेरडी व्यवस्था, आज घोडबंदरला जर जाल तर तिथल्या घोडबंदरच्या लोकांनी आता आंदोलन सुरू केलेत रस्त्याच्या विरोधात। शिस्त आम्ही पाळायची। आम्ही डबल सीट गाडी घेऊन ट्रिपल सीट गेलो की आम्हाला चलन येणार, आम्ही हेल्मेट घातलं नाही तर आम्हाला चलन येणार। घोडबंदरवरनं जी ठाण्यामार्गे ट्रॅफिक जाते ना, ट्रक जातात ना, ते 5-5 लेन तसे लावून चालतात। म्हणजे मागची ॲम्ब्युलन्स पण पाहिजे, त्यांच्यावर का नाही शिस्त लागत हो तुमची? का हिंमत होत्या त्या ट्रकवाल्यांची की एका लेनला 4-4 ट्रक एका लाईनीमध्ये चालतात? शिस्त पाळायची ती गरीब ठाणेकरांनी, मध्यमवर्गीय ठाणेकरांनी। आणि तुम्हाला ज्या वेळेला शिस्ती पाळून ज्यांच्याकडनं पाळून घ्यायची त्यांच्याकडनं तुम्ही पाळून घेत नाही ना। रस्ते खड्डे या सगळ्यांनी आम्ही ठाणेकर त्रस्त आहोत। आणि तुम्ही जर आमच्यावर सतत मी तुम्हाला पुन्हा सांगतो, हे ठाण्यात ज्यांचे ब्रिज काय बनवतात ना, ते अजून 2.5-3 वर्ष काय होणार नाहीये। तुम्ही फक्त मोठमोठ्या सोसायट्यांना परवानग्या देताय, परवानग्या देताना विचार करताय का की या गाड्या कुठे उभ्या राहणार? या गाड्या कुठल्या रस्त्याने जाणार? रस्ते तेवढेच आहेत, तुम्ही रस्ते वाढवले नाहीत आमचे। आज आम्ही ज्यावेळेला गाडी विकत घेतो त्यावेळेला तुम्ही रोड टॅक्स घेता आमच्याकडनं, बरोबर आहे? रोड टॅक्स घेतल्याच्या नंतर आम्ही कुठेतरी गाडी पार्किंग करणार ना, मग ती गाडी पार्क केली का लगेच मागणं तुमचा टोईंगवाला येतो, टोईंग उचलतो। आता काय गाडी उचलायची आणि कॉम्पॅक्ट करून खिशातनं घेऊन जायची का? सो आम्हाला व्यवस्थापन पुरवण्याचं काम हे सरकारचं आहे। का नाही पार्किंगच्या उत्तम व्यवस्था केल्यात? तुम्ही पार्किंगच्या व्यवस्था केलेल्या त्या गावदेवीत पार्किंगची व्यवस्था केली, पे अँड पार्क, म्हणजे तुमच्याच नगरसेवकांच्या पे अँड पार्क। म्हणजे गाडी लावायला पण तुम्ही आमच्याकडनं वेगळे पैसे घेणार? महानगरपालिकेच्या फुकटच्या पार्किंग व्यवस्था कुठे दाखवा आम्हाला। जर हे सगळं पाहिलं तर ठाणेकरांना लुटण्याचं काम, फसवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे। आणि मला असं वाटतं जर हे थांबलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्व ठाणेकरांना घेऊन एक लॉंग मार्च काढेल। जो ठाणेकर मग नंतर आम्हाला बोलू नका की आम्ही ठाणेकरांना एकत्र केलं, कारण मला माहिती आहे, कारण मला भेटणारे अनेक लोक, 10 लोक भेटली तर 8 जण ट्रॅफिक या विषयातच माझी बोलतात की ट्रॅफिक, अरे त्या ट्रॅफिकचा काहीतरी करावं, असंच लोकांचा प्रश्न आहे। आणि जर एवढा त्रस्त ठाणेकर असेल तर त्या ठाणेकरांच्या बाजूने आम्ही उभे राहणार। पीडब्ल्यूडी असेल, एमएमसी असेल, अशा सर्व यंत्रणा जे आहेत सगळी फेल आहे, हे सगळे दिखावे आहेत। मंत्री देखील 10,000 कोटीचं टेंडर काढलं, 12, आता तुम्ही एक टेंडर बघितलं, 15,000 कोटीचं टेंडर काढलं, 3,000 कोटीचं कट डायरेक्ट। पैसे काढण्यासाठी फक्त ठाण्यात टेंडर काढले जातात, पैसे खाण्यासाठी फक्त टेंडर काढले जातात, ठाणेकरांसाठी टेंडर काढले जात नाही, समजून घ्या। ठाण्यामध्ये 2 मंत्री आहेत, ते देखील याच याच्यावरून प्रवास करत असतात। एक तर उपमुख्यमंत्री आहेत आणि दुसरे तर परिवहन मंत्री। मग आता त्यांना कळलं पाहिजे ना, म्हणजे आमचे उपमुख्यमंत्री आधी मुख्यमंत्री होते, त्याच्या आधी पण कुठले तरी मंत्री होते, मागचे 10 वर्ष ते मंत्री, 11 वर्ष मंत्रीच आहेत ते कुठल्या ना कुठल्या खात्याचे। जर तुम्ही तुमच्या ठाण्यातल्या लोकांना समाधानी करू शकणार नसाल तर कशाला ते पाहिजे मंत्रीपद? आज प्रत्येक ठाणेकर त्रस्त आहे या ट्रॅफिकमुळे। रस्ते खराब, ब्रिजेस खराब, ट्रॅफिक, हेवी ट्रक, या सगळ्या गोष्टी आहेत। आमचा ठाणेकर एकत्र येत नाहीये। भिवंडीची लोक, भिवंडीला एक दिवस ट्रक फिरवले, सगळी भिवंडी एकत्र झाली होती की नाही? तसं आज ठाणेकर एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्याशिवाय एका ट्रॅफिकच्या समस्येतून आम्ही बाहेर पडणार नाही। गडकरीकडे त्या मागणी असणार तर आता गडकरी साहेबांचा काय प्रश्न आहे? आम्ही गडकरी नागपूरला राहतात, आमचे ठाण्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत ना, त्यांच्याकडे विनंती आहे की बाकी सगळं जाऊ द्या, आम्हाला ग्लोबल कधी होऊ तेव्हा होऊ,
आता तुम्ही ठाण्यातल्या ट्रॅफिकवर तरी काम करा. तुमच्या घरापर्यंत माजिवड्याची ट्रॅफिक येते आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटत नसेल की ठाण्यात काही प्रॉब्लेम नाहीये तर मग तुम्हाला लखलाबाई. समृद्धी महामार्ग होऊ शकतो, मात्र मुंबई असेल, पेशीवर ठाणे असेल, घोडबंदर, मीरा रोड, वसई हा मोठा पट्टा का होऊ शकत नाही? काय मानसिकता नाहीये, त्याच्यासाठी एक उत्तम मानसिकता लागते. मी मंत्री झालो आणि जर फक्त मी मंत्री दिखाव्यासाठी असेल तर त्याचा काही उपयोग नाही ना. तुमच्या मंत्रिपदाचा ठाणेकरांना काय फायदा झाला एकदा तुम्ही या आणि समोर सांगा आम्हाला की आम्हाला ठाणेकरांना तुमच्या मंत्रिपदाचा काय फायदा झाला. देवेंद्र फडणवीस यांची तुला करडी नजर नाही का अशा गोष्टीवर? आता कोणाची करडी आहे की वक्र दृष्टी आहे ठाण्यावर मला माहित नाही, पण ठाण्याचा विकास थांबलाय. ठाण्यात ट्रॅफिकच्या समस्या वाढल्या, ठाण्यात अनेक प्रॉब्लेम वाढलेत. आता हे कशामुळे झाले ते तुम्ही शोध लावा. घोडबंदर रोडसाठी 2800 कोटींचा निधी मुख्यमंत्री कुठे ऐकता तुम्ही? सगळे खोटे, अहो हे खोटे आकडे आहेत सगळे, हे सगळे खोटे आकडे आहेत. 2800 कोटी, 3200 कोटी, 1200 कोटी, 12,000 कोटी, हे सगळे खोटे आकडे आहेत. मला ठाण्यात एक ब्रिज झालेला दाखवा. त्या घोडबंदरला 2 ब्रिज, त्याला खड्डे जाऊन बघा, त्याचा काही उपयोग नाही. तेवढीच ट्रॅफिक आजही आहे. नियोजन नाही, प्लॅनिंग नाही, फक्त निधी आली म्हणून ती कुठेतरी वापरायची म्हणून उभे केलेले ब्रिज आहेत. त्याला ठाणेकरांना काही अहो मी तुम्हाला सांगतो, हे टेंडर दिले जातात त्यातले पैसे खाण्यासाठी, ठाणेकरांच्या भल्यासाठी नाही. अरे मूळ ठाणेकरांना काय मिळालंय मागच्या 10 वर्षात दाखवावं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेक वेळा किस्सा सांगतात गुवाहाटीचा, काल आणलेले देखील सांगितला की डॉक्टर नसलो तरी अनेक वेळा शस्त्रक्रिया केली आहे, ऑपरेशन. जरा ठाण्याच्या ट्रॅफिकची पण शस्त्रक्रिया करा की तुमच्या घराबाहेर ते ज्याने ठाणेकरांना त्या शस्त्रक्रियेचा कोणालाच फायदा नाही झाला तुम्ही सोडून. त्या शस्त्रक्रियेचा फायदा फक्त तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना झाला. आम्हाला ठाणेकरांना आवश्यक असलेली ट्रॅफिकची शस्त्रक्रिया कधी करताय हे पण जरा ठाणेकरांना सांगावं.